नमस्कार. साष्टांग दंडवत प्रणाम. आज करणार आहोत आपण दह्यापासून कढी आणि न फुटणारी अशी कढी करणार आहोत. आणि आता दही पातळ करून घेऊ आणि त्याच्यामध्ये चण्याचं पीठ टाकूनसुद्धा आपल्या ज्या गठोळ्या आहेत त्या मोडून घेणार आहे मी. आणि अर्धा लिटर दह्यासाठी 2 चमचे असं प्रमाण चण्याच्या पीठचं वापरणार आहे. 2 चमचे म्हणजे पाव लिटरला 1 चमचा असं वापरून घेते आणि थोडं पाणी टाकून आणि पातळ करणार आहे मी. आता घेते आधी गठोळ्या मोडून घेते आणि आपल्याला छान अशी कढी करणार आहे. आता कढी सगळीकडे होते, सगळ्या भारतात होते, वेगळ्या वेगळ्या प्रांतात होते. कढी खूप आवडते लोकांना, पण आपण महाराष्ट्रीयन कढी करणार आहोत. कढी आणि भजे इतकं छान कॉम्बिनेशन होतं ना, पण गरमागरम पाहिजे, गार नाही. गरमागरमच छान लागतं ते खायला. आता हे साहित्य घेतलं आहे भज्यांसाठी. मी कांदे कापून घेतले आहेत. कांदे कमीच कापले आहेत आपल्याला कढीमध्ये टाकायची म्हणून. आणि जरा जिरं घेतलं आहे, चटणी घेतली आहे, धण्याची पूड घेतलं आहे, मीठ घेतलं आहे आणि कोथिंबीर, पाणी, हे सगळं काही साहित्य आहे ना हे घेतलं आहे. आणि मुख्य म्हणजे त्याला चण्याचं पीठ लागणार आहे ते पण घेतलं आहे. आता मोडून घेऊया आपण, हे कालवून घेऊया, मिक्स करून घेऊया. कांदे घेतले आणि त्याच्यात कोथिंबीर टाकून घेते आणि त्याच्यात मीठ टाकून जरा चोळून घेते बरं का. त्याला कांद्याला मीठ लावल्यावर भजी स्वादिष्ट लागते. असं चोळून घेतल्यावर मग बाकीचे मसाले टाकून घेऊ आणि पीठ पण टाकून मिक्स करून घेऊ. असं करून घेते मी. तुम्हाला पाहतच आहात तुम्ही. आता हे सगळं मिक्स झाल्यावर पण बाकीचे मसाले आणि पीठ टाकणार आहे. आणि हे पीठ मिक्स झाल्यावर लगेचच नाही घ्यायचं करायला. थोड्या वेळ आहे ना राहू द्यायचं. थोड्या वेळ राहू दिल्यावर आणि चटणी घेते. चटणी तर अगदी थोडीच घेते. आमच्याकडे आहे ना माझी नात, ती तिखट खात नाही म्हणून मी कमी घेते, नाहीतर जास्त घेतली तुम्ही चवीप्रमाणे घ्या. आता हे पीठ टाकून घेते आणि मिक्स करून घेते. पाणी टाकून मिक्स करून घेते. आणि किती वेळ आपल्याला थोडं 5 मिनटं राहू द्यायचं आहे. लगेच नाही घेतलं, तुम्हाला सांगितलं मी, लगेच नाही घ्यायचं. तर छान अशा मऊ आणि पोकळ असे भजे तयार होतात. लगेच घाई नाही करायची कुठल्याही गोष्टीला, शांततेत करायचा स्वयंपाक. जरा स्वयंपाक चित्त देऊन केल्यावर छान होतो. आता हे बाजूला ठेवते आणि आता कढीचा मसाला तयार करून घेऊ आपण. आता कढीच्या मसाल्याला काय आहे, शेंगदाणे घेतले. आणि मी शेंगदाणे वापरतेच बरं का कढीमध्ये. आम्ही पहिल्यापासून वापरतो. पहिल्याने पाटावर हा मसाला छान असा तयार करून घ्यायचो आम्ही. आता मिक्सरमध्ये नाविलाजाने करावा लागतो. आता सगळेच करता म्हणून आपणही करून घेऊ असं म्हणून करावं लागतं. आता मिक्सरमधूनच करणार आहोत. आणि मिक्सरमधून पण बारीक काढायचा मसाला कढीचा, जाड नाही. त्याच्यासाठी एवढं साहित्य घेतलं आहे मी. जिरं घेतलं आहे, धनेपूड घेतलं आहे, मीठ, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि शेंगदाणे. आणि एवढ्या नाही मिरच्या वापरणार आहेत आमच्याकडे. तुम्हाला सांगितलं माझी नात तिखट खात नाही म्हणून कमी वापरणार आहे. आता हे सगळं काही साहित्य घेतलं आणि ते मिक्सरमधून फिरून घेऊ. आता मी भांड्यात टाकून घेते आणि फिरून घेऊ मग मिक्सरमध्ये. हे बघा, आता टाकले शेंगदाणे आणि नंतर सगळे जे काही मसाले असतील ते सगळे टाकून घेते. आणि मग आता मिक्सरमध्ये बारीक वाटून घेते. कढीपत्ता खूप छान असा हिरवागार आहे बरं का, आमच्या घरचाच आहे. मी काही बाहेरून विकत नाही आणत, पण मला काही भाजींमध्ये आठवण राहत नाही टाकायची. आता हे मीठ टाकून घेतलं आणि मिरची मात्र मी एकच वापरणार आहे बरं का. नंतर पण मी मिरच्या कापून फोडणीत घालू शकते. मुलं असे आहेत ना, ते तिखट खात नाही. आपण त्यांच्यासोबत खाऊ शकतो, पण ते आपल्यासोबत तिखट खात नाही. म्हणून आपण कमी वापरायचं. नंतर आपण घेऊ शकतो ना तिखट, आपल्याला लागलं तर आपण मिरची तळून घेऊ शकतो, सोबत ठेचा घेऊ शकतो. पण मुलांना नाही खाता येत मग आपण तिखट केले म्हणून त्यांच्यासाठी त्यांच्या मनाप्रमाणे थोडं कमी तिखट करायचं. आणि आता मी मिक्सरमध्ये वाटून घेते. आणि कमी पाणी टाकून वाटायचं. जास्त पाणी टाकल्यावर बाहेर येतं आणि आपलं मिक्सर पण खराब होतं आणि ते वाटलंही जात नाही बरोबर. म्हणून अगदी कमी कमी पाणी टाकून 2दा 3दा असं
कमी पाणी टाकून वाटून घ्यायचं. जास्त एकदम टाकल्यावर बरोबर वाटलं जात नाही आणि पाणी बाहेर येतं. आता फोडणीची तयारी करू. चला तर मग आता हे ढवळून घेते मी. किती वेळाचं आपण बाजूला ठेवलं आहे ना, मग पीठ खाली बसून गेलं असेल ते ढवळून घेते. गॅस चालू केला, कढई ठेवून घेतली मी आणि आता करणार आहे फोडणी. आता हे तेल टाकून घेतली. तेल काही जास्त नाही लागत कढीला. आम्ही वरून पण थोडंफार खातो म्हणून फोडणीला मी कमीच टाकते. आणि तुम्ही कढीवर तेल टाकून खाऊन बघा, खूप सुंदर असं लागतं. तर आता हे तेल टाकून घेतलं फोडणीला आणि आता फोडणी अशी करून घेते. हे बघा, आणि तेल तापलं का हे बघते मी. आणि तापलं बरं का आपलं तेल. कढीपत्ता टाकला आता त्याच्यामध्ये छान असा. कढीपत्ता टाकल्यावर जे मी थोडं जिरं उरून ठेवलं होतं ना, आपल्या जे मसाल्यांपासून थोडं काढून ठेवलं होतं. आणि आता हिंग टाकून घेते आणि मग दळलेला मसाला आपण चांगला तळून घेऊ. तो आपण शेंगदाणे कच्चे वापरले आहेत ना, म्हणून तो जरा तळूनच घ्यावा लागेल आपल्याला. कारण की आपण जरी शेंगदाणे भाजून घेतले असते ना, मग एवढं तळावं लागत नाही. पण कच्चेच वापरले आहेत म्हणून छान असा तळून घेऊ. आणि त्याला पण तेल सुटतं बरं का. जरा कमी गॅस केल्यावर असं छान असं तेल सुटतं त्याला. आपण थोडं तेल फोडणीला वापरलं आहे आणि मसाला तळल्यावर बघा किती सुंदर असं तेल सुटलं आहे. छान असं तेल सुटतं त्याच्याने. शेंगदाण्याचं तेल आहे हे. आणि छान लागते त्याच्या. मग सगळा मसाला भाजलेला असतो ना खमंग असा, त्याच्याने छान चव लागते. आणि आता याचं मिश्रण आहे ना आपलं पिठाचं दह्याचं, हे ओतून घेते कढईमध्ये. आणि आता कढईमध्ये ओतल्यावर सगळं काही साहित्य, आता एकच आपलं काम आहे की हा जो आपला चमचा आहे ना कढीमध्ये घातलेला, हा सोडायचा नाही कढी उकळेपर्यंत, तर आपली कढी फाटणार नाही. आता अजून मी तेव्हा एक जो काही आपला डब्बा आहे तो वापरलेला होता. आता अजून एक वापरायचा आहे. दह्याला एक डबा दही होतं ना आपलं, तर अर्धा लिटर, तर आता त्याच्यासाठी 1 लिटर पाणी वापरायचं आहे आपल्याला. असं छान असं. आणि हा चमचा आता सोडायचा नाही. आणि जरा कमी गॅस, जास्त पण नको गॅस आणि कमी पण नको, असं मध्यम आचेवर आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे. आणि आता हळद टाकून घेते. हळद टाकून घेतली. आता ह्या हळदीला चव नाही, तुम्हाला माहिती आहे, आम्हाला पण माहिती आहे, पण कलर खूप सुंदर येतो. बघा किती सुंदर कलर आला. आणि हे बाजूला भजे करून घेते गरमागरम. गरमागरम कढीसोबत गरमागरम भजे असं. आणि तुम्हाला माहिती आहे देवाला नैवेद्य असतोच माझा दररोजचा. मी तुम्हाला दाखवत नाही, पण आम्ही नैवेद्य दाखवत असतो. जे काही आपल्या घरात जे अन्न तयार होतं तो नैवेद्य दाखवावा लागतोच. आणि आता असे छान असे भजे कुरकुरीत तळून घेते. आणि आपल्याला कढीसोबत, कढी आणि भजे हे कॉम्बिनेशन खूप सुंदर असं लागतं बरं का. आणि गरमागरम, मात्र गार झाल्यावर नाही बरोबर लागत. म्हणून आता हा पहिला घाणा काढून घेते छान असा. आणि मग आपण वाढून घेऊ आणि जेवायला घेऊ मग. आणि मुलांना पण फिकट केलं ना, कमी मिरचीचं केलं ना, तर मुलं पण आवडीने खाता, हौशीने खाता. कुठल्याही वस्तू आपल्या घरात टिपटाप असते, आपण स्वच्छतेमध्ये करतो. आपल्याला बाहेरचं तो कशी परिस्थिती असते, तुम्ही घ्यायला गेल्यावर तुम्हाला तर ते डोळ्याला दिसत असेल. आपणच घरी करून खायचं ना कुठल्याही वस्तू. आणि घरच्यांसोबत खाण्याची अशी वेगळीच मजा असते. आपलं पाणी व्यवस्थित असतं, छान असं असतं, सगळ्या वस्तू धुतलेल्या असतात, स्वच्छता असते, नाही का. म्हणून काही वस्तू घरीच केल्या पाहिजे. आणि सगळे मिळून आनंद लुटला पाहिजे, खाल्लं पाहिजे. आणि गप्पा मारत मारत जेवल्याची वेगळीच मजा असते. अंगत पंगत करतो आपण घरातल्या घरात. म्हणून चला हा दुसरा घाणा तळून घेऊ आपण. आणि तो पण गरमागरम काढून घेऊ. चला तर आजचा तुम्हाला आपली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला काही आवडलं नसेल ते पण मला कमेंटमध्ये सांगा. चला भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.